कर्जत तालुक्यातील कर्जत नेरळ कल्याण राज्यमार्ग रस्त्याच्या अगदी कडेला हिल रॉक रिसॉर्ट आहे। वाणिज्य वापर करणाऱ्या कोणत्याही बांधकामासाठी शासनाची नगररचना विभागाकडून बिनशेती जमीन असावी लागते। मात्र अनेक बंगले आणि इमारती तसेच स्विमिंग पूल उभारणाऱ्या हिल रॉक रिसॉर्टची जमीन आजही बिनशेतीमध्ये रूपांतरित झालेली नाही। दरम्यान अशा वाणिज्य वापर करणाऱ्या बांधकामावर महसूल विभागाकडून कारवाई करणार आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे। या बांधकाम विषयी ग्रामपंचायतमध्ये अनधिकृत अशी नोंद असून किरकोळ घरपट्टी संबंधित जमीन मालक भरत आहे। जिथे ग्रामपंचायत हद्दीतील कल्याण कर्जत राज्यमार्गावर नेरळ ग्रामपंचायत हद्दीत लागून असलेले जिथे गावाच्या हद्दीतील हिल रॉक रिसॉर्ट उभे आहे। बिनशेती परवानगा नगररचना आणि रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडून देण्यात आलेल्या नसताना त्या ठिकाणी इमारत बांधकाम झाले आहे। स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने त्याबाबत बांधकाम परवानगी देताना कोणत्या कागदपत्रांच्या आधारे बांधकामास परवानगी दिली याचा देखील विचार तालुक्याचे तहसीलदार यांनी करायला हवा अशी मागणी केली जात आहे। बिनशेती परवाना नसताना कोणत्याही प्रकारे तरल तलाव यांची उभारणी करता येत नाही। तरल तलाव निर्मिती या पूर्णपणे जिल्हाधिकारी यांच्या अंतर्गत विषय असतो। मात्र त्या ठिकाणी जमीन बिनशेती नसल्याने खोदकाम आलेल्या तरल तलावाचे पाण्यात बुडून कोणताही अपघात झाला तर त्याला कारणीभूत कोण असेल असा प्रश्न समोर आला आहे। दुसरीकडे जमीन बिनशेती नसल्याने महसूल खात्यात अत्यावश्यक कर देखील वसूल करता येत नाही। त्यामुळे हिल रॉक रिसॉर्टमध्ये करण्यात आलेले बांधकाम आणि त्यावर सुरू असलेले वाणिज्य वापर हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे। त्या जमीन मालकाकडून शासनाचा कर बुडविला जात असून हिल रॉक रिसॉर्ट बिनशेती जमिनीवर उभे राहिलेले नसताना त्या रिसॉर्टला आशीर्वादात कोणाचा हा प्रश्न काय आहे। या रिसॉर्ट मालकाकडून शुभ कार्य तसेच रिसॉर्टमध्ये गेली 3-4 वर्षे सुरू आहेत आणि असे असताना महसूल बुडवण्याचे काम रिसॉर्ट मालक करीत आहेत। कर्जत तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव तहसीलदार यांनी कर्जत नेरळ रस्त्यावरील हिल रॉक संबंधित तक्रार आल्यानंतर त्यांनी नेरळ मंडल अधिकारी यांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत। रायगड न्यूजसाठी रामदास माली, नेरळ।